हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत विपणन संशोधनाची क्षेत्रे, एरियाज ऑफ मार्केटिंग रिसर्च. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की विपणन संशोधनाच्या वर्गीकरण केले, काय समस्या उद्भवू शकतात. तर आज आपण पाहणार आहोत विपणन संशोधनाची क्षेत्रे. त्याच्यामध्ये पहिलं आहे बाजारपेठ संशोधन. बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा, विपणन क्षेत्रातील गुंतवणूक व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, ग्राहकांची बदलत जाणारी प्रवृत्ती, जाहिरातीवर होणारा प्रचंड खर्च आणि खर्च करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आगमन, अशा अनेक कारणामुळे विपणन संशोधनाची जी गरज आहे ती सातत्याने वाढत आहे. आणि विपणन संशोधनाला प्रवृत्त करणारी जितकी कारणे असतील तितके विपणन संशोधनाची क्षेत्रे अस्तित्वात येतील. विपणन संशोधनाचे काही प्रमुख क्षेत्रे किंवा प्रकार आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल. तर विपणन संशोधन कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये करणं गरजेचं आहे, कारण आपण पाहतो बाजारपेठेची परिस्थिती या काही वर्षात बरीच बदलली आहे. आणि जेव्हापासून बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे फॉरेन कंपनीजचं आपल्या इथे कोलॅबरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे पूर्ण जो कंपन्या आहे त्यांचे काम करण्याच्या पद्धती बदललेल्या आहे आणि त्या अधिक विस्तृत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पैसा आल्यामुळे तशी विपणन संशोधनाची पण गरज वाढत चालली आहे. आता ती कोणत्या कोणत्या क्षेत्रात असू शकते. पहिलं आहे बाजारपेठेचे संशोधन. तर कुठलीही वस्तू पर्टिक्युलर कुठल्या बाजारपेठेत आपल्याला विकायची आहे त्याची आपल्याला संपूर्ण माहिती बाजारपेठेत संशोधनाच्या माध्यमातून मिळू शकते. याचं आपण तुम्हाला वर्गातही मी वेळोवेळी उदाहरणं सांगितले आहे की आपण समजा नागपूरला तरी पाहिलं तरी धरमपेठ, बर्डी, सदर या सगळ्यांच्या बाजारपेठांमध्ये फरक असतो. तिथे मिळणाऱ्या वस्तूही कधी बदल असतात, वस्तूंमध्येही बदल असतो. तर अशा वेळेला आपली वस्तू कुठल्या बाजारपेठेत विकल्या जाईल ह्याच्या आणि बाजारपेठेत येणारे जे ग्राहक आहे त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा विचार करून आपल्याला बाजारपेठेचे संशोधन करावे लागतं. पुढचं आहे वस्तू संशोधन. बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असलेली वस्तू ग्राहकांच्या आवडीनुसार व अपेक्षेनुसार आहे किंवा नाही हे समजून घेण्याच्या उद्देशाने वस्तूचे गुण, उपयुक्तता, किंमत, त्याचं डिझाईन, त्याचं पॅकिंग, संवेष्टन इत्यादी बाबींचा अभ्यास करण्याच्या पद्धतीला वस्तू संशोधन किंवा वस्तू विश्लेषण म्हणतात. म्हणजे वस्तूविषयक जे काही आस्पेक्ट्स असतात, ज्या काही गोष्टी इन्व्हॉल्व असतात वस्तूमध्ये, जसं वस्तूचं पॅकिंग आहे, वस्तूचं उपयुक्तता कशा प्रकारची आहे, त्याच्यामध्ये क्वालिटीज कशा आहे, या सगळ्याचा समावेश वस्तू संशोधनामध्ये होतो. तिसरं आहे उपभोक्ता किंवा ग्राहक संशोधन. याच्यामध्ये आता व्यवसायाचे यश हे काय आहे, तर वस्तूची खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर अवलंबून असते. तर ग्राहकांबद्दल अचूक माहिती मिळवणे हेच उपभोक्ता किंवा ग्राहक संशोधनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. उपभोक्त्याच्या संशोधनाच्या माध्यमातून उपभोक्त्यांची स्थिती, त्यांचे उत्पन्न, राहणीमान, गरजा, सवयी, त्यांची ब्रँड निष्ठा या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि ग्राहक हा कायम टिकला पाहिजे याच्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेली माहिती आपल्याला उपभोक्ता किंवा ग्राहक संशोधनाच्या मार्फत मिळू शकते. चौथं आहे विक्री संशोधन. कोणत्याही कंपनीचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे वस्तूच्या विक्रीत वाढ करणे किंवा प्रतिकूल परिस्थिती विक्री ही स्थिर ठेवणे, स्टेबल ठेवणे, यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती माहिती, आकडेवारी जमा करण्यासाठी विक्री संशोधन करण्यात येते. वस्तूची विक्रीचं पण संशोधन करण्यात येतं. याच्यामध्ये काय पाहिलं जातं, तर विक्री अभ्यांशाचे मूल्यमापन. विक्री अभ्यांश म्हणजे काय, तर सेल्स टार्गेट. कुठलीही कंपनी जेव्हा आपल्या वस्तू बाजारपेठेत आणते तेव्हा एक विशिष्ट टार्गेट ठेवते, त्यालाच आपण विक्री अभ्यांश असं म्हणतो. किती योग्य ठेवले की नाही त्याचं मूल्यमापन, कारण कुठल्याही याचं टार्गेट ठेवल्याशिवाय आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. कुठलं तरी एम असणं हे आवश्यक आहे. जसं आपण आपल्या आयुष्यात काही एम ठरवलेलं असतात की मला
ही डिग्री घ्यायची, ती डिग्री घ्यायची, त्या दृष्टीने आपण नेहमी अभ्यास करत असतो. किंवा साधं उदाहरण म्हणजे 12वीत मला 70% पाहिजे, पण आपण हे काय झालं, आपलं आपलं अभ्यास झालं, म्हणजे आपलं टार्गेट झालं. तर तिथपर्यंत आपण पोहोचू की नाही. जर आपण आपलं टार्गेटच ठेवलं नाही, तर आपण त्याच्यावरनं मूल्यमापन कसं करणार. म्हणून प्रत्येक कंपनी जी आहे ती आपलं विक्री अभ्यास ठरवत असते. तर विक्री अभ्यास आणि वास्तविक विक्री म्हणजे, आणि हे विक्री अभ्यास किंवा हे जे टार्गेट असतात हे 3 महिने, 6 महिने, वर्षभरासाठी ठरवले जातात. मग तेवढ्या काळात तेवढी वस्तूची विक्री झाली की नाही याची तुलना केली जाते. समजा आपण टार्गेटच काही ठेवलं नाही तर आपण तुलना कशाशी करणार. त्याच्यामुळे विक्री संशोधन हा खूप महत्वाचा विपणन याच्यात संशोधनामध्ये महत्वाचं क्षेत्र समजलं जातं. आता 5वं आहे किंमत बाबत संशोधन. यामध्ये कंपनीच्या किंमत व्यूहरचनेचे मूल्यमापन, उद्योगांच्या सर्वसाधारण किंमत धोरणांचा अभ्यास, मागणीच्या किंमत लवचिकतेचे मापन या संबंधी विपणन संशोधनाचा समावेश होतो. आता मागणीची लवचिकता म्हणजे काय, तर लवचिकता म्हणजे काय, तर इलॅस्टिसिटी, बदल होत जाणे. जसं एखाद वेळेला वस्तूची मागणी जर वाढली तर त्याची किंमत ही कमी होऊ शकते किंवा किंमत वाढूही शकते. कधी कधी वस्तू लोकांना आवडल्या, एखाद्या ब्रँड विषयी लोकांची निष्ठा असली तर जास्त किमतीच्याही वस्तू लोक खरेदी करू शकतात. तर ही किंमत जे आहे ही नेहमी कशी असली पाहिजे, लवचिक असली पाहिजे. तर त्याबाबतही कधी कधी संशोधन करण्याची गरज पडते. वितरण संशोधन, आपण वितरणाचं बरंच पाहिलेलं आहे की योग्य वेळी योग्य वस्तू बाजारपेठेत पोहोचणे याच्यासाठी चांगलं वितरण असणं आवश्यक आहे. पण कधी कधी वस्तू विकल्या जात नाही, बाजारपेठेमध्ये तशाच पडून राहतात. तर का विकल्या गेल्या नाही, कधी कधी सदोष वितरणामुळे पण त्या वस्तू वेळेवर ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे पण वितरण संशोधन करावं लागतं. नंतरचं आहे स्पर्धा संशोधन. आपण वेळोवेळी पाहतो की हे युग स्पर्धेचं युग आहे. एकाच प्रकारच्या अनेक वस्तू आपल्याला बाजारपेठेत उपलब्ध असतात. त्याच्यामुळे एखाद्या उत्पादकाने आपली वस्तू बाजारपेठेत आणायची तर त्याला आधी स्पर्धक ज्या कंपन्या असतात त्याच्या वस्तूच्या काय किमती आहेत याच्याविषयी आपल्याला त्याला माहिती काढावी लागते. आणि हे जे आहे हे स्पर्धा संशोधनाच्या माध्यमातून तो करू शकतो. एखादी वस्तू नवीन बाजारपेठेत आणायची असेल तर त्याला कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळेल, तशाच सारखी स्पर्धकांच्या वस्तू आहे त्याची किंमत किती आहे, ते लोक किती सूट देतात आहे किमतीवर वगैरे. तर ह्या अशा अनेक ज्या आहे गोष्टी स्पर्धा संशोधनाच्या मार्फत आपण पाहू शकतो. नंतर जाहिरात आणि वृद्धी संशोधन. संभाव्य ग्राहकांना वस्तूची माहिती देणे, त्यांच्या मनात वस्तूबद्दल आकर्षण निर्माण करणे आणि शेवटी वस्तू खरेदीसाठी प्रवृत्त करणे इत्यादी उद्दिष्टे आपण जाहिरातीच्या माध्यमातून पूर्ण करतो. अलीकडे जाहिरातीवर करण्यात येणारा वाढता खर्च लक्षात घेता जाहिरात संशोधनाची आवश्यकता भासू लागली आहे. जाहिरातीवर प्रचंड खर्च केल्यावरही कधी कधी आपल्याला असं लक्षात येतं की पाहिजे त्या प्रमाणात वस्तू लोकांपर्यंत पोहोचली नाहीये. त्याच्यामुळे लोक वस्तूची डिमांड करत नाहीये आणि वस्तू खरेदी करत नाही. तर अशा वेळेला सुयोग्य जाहिरातीचं माध्यम आपण निवडलं आहे की नाही, किंवा जाहिरातीवर होणारा खर्च कसा कमी करता येईल आणि जाहिरातीची परिणामकारकता कशी वाढवता येईल, अशा प्रकारचे संशोधन जाहिरात आणि वृद्धी संशोधनामध्ये आपण करू शकतो. त्याच्यानंतरचं आहे अभिप्रेरणा संशोधन, मोटिवेशनल रिसर्च. अभिप्रेरणा संशोधन म्हणजे ग्राहकांना विशिष्ट वस्तू किंवा विशिष्ट ब्रँडची वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या कारणांचा शोध घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या पद्धतशीर प्रयत्न होय. मानसशास्त्रज्ञांनी उपभोक्त्याच्या मनातील सुप्त विचार शोधण्यासाठी तसेच त्यांच्या खरेदी व्यवहारांना प्रभावित करणाऱ्या प्रेरणांचा अभ्यास करण्यासाठी विकसित केलेली संशोधन पद्धती म्हणजे अभिप्रेरणा संशोधन आहे. कुठल्याही वस्तूच्या खरेदी मागे नेहमी मोटिवेशन किंवा अभिप्रेरणा ही असतेच. कुठल्याही मोटिवेशन शिवाय एखादा ग्राहक ही वस्तू खरेदी करत नाही. तर त्याच्या इमोशन्सला किंवा त्याच्या मानसशास्त्रीय त्याचं जर त्याच्या मागे आपण अभ्यास केला तर त्या मार्फत आपण ग्राहकांच्या भावनांना हात घालू शकतो आणि आपल्या वस्तूची विक्री वाढवू शकतो. आता विपणन संशोधनाची कार्यप्रणाली काय आहे ते आपण पाहू. कशा प्रकारे विपणन संशोधन केलं जातं.
तर विपणन संशोधन ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत अनेक कार्यांचा समावेश होतो. तर कशा प्रकारे विपणन संशोधन केलं जातं? आतापर्यंत आपण पाहिलं की विपणन संशोधन का केलं पाहिजे, कोणत्या कोणत्या कार्यक्षेत्रात विपणन संशोधन केलं पाहिजे, त्याच्या मर्यादा काय आहे, त्याचे फायदे काय आहे, विपणन संशोधन का केलं पाहिजे, हे आपण बघितलं आतापर्यंत. पण आता आपण बघणार आहोत की विपणन संशोधनाची प्रत्यक्ष कार्यप्रणाली कशी असते. पहिलं तर आहे त्याच्यात की विपणन संशोधनाचे उद्दिष्ट निश्चित करणे आणि समस्यांची जाणीव करून देणे. विपणन विषयी कोणत्याही उद्दिष्टासाठी संशोधन करायचे आहे याची उत्पादकाला स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे. कोणत्याही आपण संशोधन करत असतो तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की नेमकी कोणत्या समस्येचा आपण अभ्यास करतो आहे. त्याच्यामुळे संशोधनाचं उद्दिष्ट आहे हे आपलं पक्क असणं, निश्चित असणं हे आवश्यक आहे. मागणीचा अंदाज, विक्रेत्याची आवड, वितरण प्रणाली, संवेष्टनाचे स्वरूप, जाहिरात करण्याचे मार्ग ठरवणे इत्यादी अनेक उद्देशासाठी किंवा त्याबाबत उद्भवणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी विपणन संशोधन केले जाते. तर विपणन संशोधन करताना पहिलं तर आहे की उद्दिष्ट निश्चित करणे. विपणन संशोधन असं की कोणतंही संशोधन असो, जेव्हा आपण एखाद्या याचं रिसर्च करतो तेव्हा त्याचं उद्दिष्ट किंवा त्याचं एम हे पहिल्यांदा ठरवलं जातं. दुसरं आहे संशोधकासाठी माहिती कोणत्या प्रकारची हवी हे ठरवणे. संशोधनाचा उद्देश सफल होण्याकरता संशोधकास आवश्यक ती माहिती जमा करायची असते. त्या दृष्टीने नेमकी कोणती माहिती मिळवायची हे ठरवणे अत्यंत महत्त्वाचे असते. संशोधक म्हणजे आपण जेव्हा बाजारपेठेत काम करतो तर काही माहिती आधीच उपलब्ध असते. जसे कंपनीचे जुने अकाउंट्स असतात, त्यांचे काही पुस्तकं निघतात, मॅगझिन्स निघतात, याच्यावरूनही ते माहिती काढू शकतात किंवा इकॉनॉमिक जे पेपर्स असतात त्याच्या माध्यमातून पण ते माहिती काढू शकतात किंवा नवीन संशोधन करून बाजारपेठेची ती माहिती गोळा करू शकतात. तर याच्यापैकी आपल्याला कुठल्या पद्धतीने माहिती गोळा करायची हे आधी ठरवावं लागतं. नंतर तिसरी स्टेप आहे संशोधनासाठी माहितीचे विविध मार्ग किंवा स्रोत निश्चित करणे. संशोधनासाठी आवश्यक असलेली माहिती प्राथमिक व दुय्यम स्वरूपाच्या मार्गाने जमा करता येते. या मार्गाने प्राप्त माहिती बाजारपेठेत आता प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती म्हणजे काय, तर प्राथमिक म्हणजे जेव्हा जी आपण पहिल्यांदाच माहिती गोळा करतो आहे त्याला प्राथमिक माहिती असं म्हणतात. दुय्यम म्हणजे जी ऑलरेडी अवेलेबल आहे त्याचा उपयोग करून संशोधन केलेलं आहे. समजा एखाद्या कंपनीबाबत संशोधन करायचे तर अशा वेळेला त्याचे जुने अकाउंट्स किंवा त्याचे जे जुने रेकॉर्ड्स असतात ते पाहून सुद्धा कधी कधी संशोधन केलं जातं. तर आपल्याला प्राथमिक माहिती गोळा करायची की जी माहिती अवेलेबल आहे त्याच्यावरच संशोधन करायचे आहे, हे सुद्धा ठरवावं लागतं. नंतर माहितीचे संकलन करणे. कुठल्याही मार्गाने माहिती असो, प्राथमिक स्रोत असो, दुय्यम स्रोत असो, यांनी माहिती मिळवण्याचे मार्ग आणि संशोधन पद्धती आधी निश्चित केल्यावर पुढची पायरी म्हणजे काय आहे, तर माहितीचे संकलन करणे, माहिती गोळा करणे. माहिती संकलन करण्याचे कार्य अतिशय सतर्कतेने करणे आवश्यक असते. यासाठी प्रशिक्षित व जबाबदार अशा व्यक्तीवर काम सोपवावे लागते. त्यामुळे योग्य व उपयुक्त अशीच माहिती वेळेत जमा करणे शक्य होते. कारण माहिती जी आहे ती करेक्ट असली पाहिजे. कारण आपण कुठल्याही समस्येवर जेव्हा आपण मार्ग काढण्यासाठी आपण विपणन संशोधन करतो तर आपल्याला मिळालेली माहिती ही करेक्ट असली पाहिजे आणि त्याच्यावर त्याचे विश्लेषण किंवा निष्कर्ष हे सुद्धा अवलंबून असतं. त्याच्यामुळे जी मिळणारी माहिती आहे ती अतिशय सतर्कतेने करणे आवश्यक असते. याच्यासाठी अतिशय प्रशिक्षित आणि जबाबदार व्यक्तीची निवड करावी लागते. आता जी माहिती किंवा जो डाटा आपल्याकडे कलेक्ट झालेला आहे तर ही जी संकलित माहिती आहे याचे विश्लेषण करून त्याचा अर्थबोध लावला जातो. माहितीचे विश्लेषण करण्याकरता माहिती योग्य पद्धतीने प्रस्तुत करणे ही आवश्यक असते. माहितीचे संपादन म्हणजे एडिटिंग करून त्याचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन करून ही माहिती प्रस्तुत करण्यासाठी कोष्टकाद्वारे, टॅब्युलर फॉर्ममध्ये किंवा आकड्यांमध्ये, स्टॅटिस्टिकल फॉर्ममध्ये ही दाखवली जाते. तुम्ही जर एखाद्या कंपनीचे जर तुम्ही वार्षिक अहवाल पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल
की त्याच्यामध्ये जी आकडेवारी असते वर्षभराची ती टेबल फॉर्ममध्ये किंवा आपण पाहतो एखाद्या वर्तुळाच्या स्वरूपात किंवा अशा अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे समजेल अशा पद्धतीने दाखवली जाते. म्हणजे माहिती नुसती गोळा करून त्याचं विश्लेषण करणे, त्याचा निष्कर्ष काढणे आणि त्याला मुख्य म्हणजे त्याला व्यवस्थित प्रेझेंट करणे हेही महत्वाचं असतं. त्याच्यानंतर आहे संशोधनाचा. आता ही जी सगळी माहिती गोळा केली तर त्याच्यानंतर संशोधन अहवाल तयार करणे म्हणजे रिसर्च जो आहे, जो केलेला आहे, संशोधन आपण केलं आहे ते त्याचा निष्कर्ष काढणे. आता हा निष्कर्ष काढल्यावर अहवाल तयार केला जातो. या अहवालाचा उद्देश साध्य करण्याकरता किंवा समस्या सोडवण्याकरता काही उपाययोजना सुचवल्या जातात. जो रिसर्चर असतो, जो संशोधक असतो, तो माहिती गोळा करतो, त्याद्वारे संशोधन करतो, नंतर तो अहवाल तयार करतो आणि सगळ्यात शेवटी त्याला निष्कर्ष काढून झाल्यावर तो उपाययोजना सुद्धा सुचवत असतो. तर संशोधन अहवाल उद्योग व व्यवसायाच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरतो. आता या संशोधन अहवालाचे प्रमुख भाग आहे पुढील प्रमाणे. ते आहेत विपणन, विशिष्ट विपणन समस्येची समग्र माहिती व विपणन संशोधनाचे उद्दिष्ट ठरवणे, विपणन संशोधन करण्यासाठी उपयोगात आणलेल्या पद्धतीच्या स्वरूपाबद्दल स्पष्टीकरण देणे, नंतर संशोधनकर्त्याचे नाव व संशोधनाचा कालावधी, नेमकी कोणती समस्या आहे याचे व्यवस्थित वर्णन करणे, नंतर कोणती पद्धती उपयोगात आणली आहे हे पण तिथे त्यांना लिहावं लागतं, मेन्शन करावं लागतं, नंतर संशोधन कोणी केलं आहे त्याचं नाव आणि त्याला किती वेळ लागला, कालावधी किती लागला हेही त्याला सांगावं लागतं. त्याच्यानंतर संशोधनातून काय निष्कर्ष निघाला, नंतर निष्कर्ष निघाल्यावर त्यांनी काय उपाययोजना सांगितल्या आहे हेही खूप महत्त्वाचं असतं. नंतर संशोधनासाठी उपयोगात आणलेल्या कोणत्या पद्धती आहे. आता हा अहवाल तयार झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करणे हाही खूप महत्त्वाचा भाग असतो. तर अहवालात सुचवल्याप्रमाणे सूचना व्यवस्थितपणे अंमलात आणण्याची व त्याचा पाठपुरावा करण्याचे कार्य संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. कारण काय, विपणन संशोधन करणारे वेगळे लोक असतात, रिसर्चर असतात. ते संशोधन अहवाल तयार करून देतात आणि उपाययोजना सुचवतात, पण त्या अंमलात आणणे याच्यासाठी त्याचा पाठपुरावा करणं खूप आवश्यक आहे. तर विपणन संशोधन करण्याबाबत जे महत्त्वाचे संस्थेच्या दृष्टीने कार्य करायचे आहे त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. नाही जर पाठपुरावा केला तर हे संशोधनावर जो केलेला खर्च आहे तो वाया जाऊ शकतो. तर विपणन संशोधन करण्याबाबत वर ज्या आपण पायऱ्या सांगितल्या त्यामुळे काय होतं की विशिष्ट उद्देशाचा किंवा समस्याचा अभ्यास पद्धतशीरपणे होतो आणि त्याच्यामधनं काहीतरी आपण निष्कर्ष काढू शकतो. तर आज आपण पाहिलं विपणन संशोधनाची कार्यप्रणाली. हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर बरेचदा प्रश्न येतात, त्याच्यामुळे हा तुम्ही परत बघून याच्यात जर काही समस्या आल्या तर तुम्ही विचारा. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद. पुढे आपण पाहू विपणन माहिती व्यवस्था आणि विपणन समज.